मी म्हणालो होतो की जशी तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही, मी बोललो होतो, मी करून दाखवतोय. 1,500चे मी म्हणालो 2 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील. कोल्हापूरच्या सभेत आम्ही 1,500चे 2,100 रुपये करून टाकले. महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले. त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे. कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे 2,100 रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाहीये. लाडक्या बहिणींचा 30-31 हजार कोटीचा 36,000 कोटी केले, पण 2,100 रुपये कधी देणार? म्हणजेच काय की उद्या सूर्य उगवणार आहे आणि मग सर्वांना प्रकाश मिळणार आहे. ह्याचं तुमचं कर्तृत्व काय? सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही, लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं. माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा. मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा. आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू. मेरा एक भी स्टेटमेंट निकालो, एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था, एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो. सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 750 रुपये जमा झालेलेच आहेत. येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत. त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2,100 म्हणजे 2,100 रुपये त्या ठिकाणी मिळतील. लाडक्या बहिणीच्या भरोशावर हे सरकार आलं, हे या पद्धतीचं जाहीर करतात. 2,100 रुपये देण्याची हमी यांनी दिलेली होती. आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं फुसलीत. त्या लाडक्या बहिणीलाही या लोकांनी फसवलेला आहे. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ, याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. वृत्ती आणि प्रवृत्तीचा हा फरक आहे. आम्ही जे देणार आहोत ते बोलत होतो आणि ह्याच्या आधी आम्ही ते करून दाखवले. पण इथं जर बघितलं तर आम्ही मनापासून बोलत होतो की हे सरकार फक्त तुम्हाला फसवेल आणि तसंच मतदान घेतलं आणि आता लोकांना फसवलं असं आपल्याला म्हणावं लागेल. एक लक्षात घ्या, तुमचा पहिला मुद्दा काय होता? विरोधक काय बोंब मारायचे की योजना बंद करणार. कुठली बंद झाली आहे का? आता 5 वर्षामध्ये आमच्या लाडक्या बहिणींच्या ना अजून आर्थिक सक्षम कसं करायचं हे आणि आम्ही करणारच आहोत. बंद केली तरी बोंब, नाही बंद केली तरी बोंब. पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया, कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना जसं आमच्या सरकारने, मला आठवते मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं, त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मी कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती. या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाहीये.